पण परवा माझ्या मित्राला भेटलो होतो मी, जाण्याच्याच मार्गावर आहे. त्यांनी मला सांगितलं, मरताना मला सगळ्यात मोठी खंत एकच वाटते, की माझ्या घरच्यांना, आई वडिलांना वेळ देऊ शकलो नाही, माणसांवरती रुसवे फुगवे धरले, आणि त्याचीच आता त्याला खंत वाटते. मला उतरवयात किंवा जाताना ही खंत वाटून द्यायची नाही, म्हणून मी तुम्हाला आज मन मोकळं करून बोललो. बरोबर बोलताय तुम्ही, कारण माणूस एवढं मर 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 करतं, आयुष्यभर कमवतं, आणि शेवटी काय आपल्या माणसांना वेळ देत नाही माणूस. आणि एवढं सगळं तुम्ही आमच्यासाठी करताय ते माझ्या लक्षातच नाही आलं. मला वाटलं की तुम्हाला आमच्याविषयी रागच. तुझ्या पण लक्षात ते आलं नाही आणि मलाही कळलं नाही की कधी कधी मी पण मर्यादा ओलांडतोय. तेव्हा मला हेच सांगायचं होतं की आता आमचा उत्तरार्ध चालू झालाय आणि तो आता आम्हाला गोड करायचा आहे. त्यामुळं आम्ही आता याच्यातून मोकळं झालोय. मी तरी माझ्या बायकोसाठी आणि तुमच्यासाठी भरपूर वेळ देणार आहे. तुम्ही आराम करा अण्णा, जे काय असेल ते बघून घेईन मी सगळं. बरं चला, आता घरी जाता जाता फर्स्ट क्लास हॉटेलमध्ये जेवण करू. हा चला. चालतं.